Good morning, students. So, from today's lecture, we start our unit number 2, that is analysis of algorithm. So, how to analyze the algorithm and which is the methods to analyze that algorithm. That is all the techniques that are studied in that unit. So we start the unit number 2, that is analysis of algorithm. In theoretical analysis of algorithm, it is common to estimate their complexity in asymptotic sense. That is to estimate the complexity function for arbitrarily large input. The term analysis of algorithm was coined by Donald Knuth. मीन्स इन थिअरॉटिकल ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम म्हणजे ज्यावेळेला आपण थिअरॉटिकल ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदमचं आपण थिअरॉटिकल ॲनालिसिस करायला गेलो, इट इज कॉमन टू इस्टिमेट देअर कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे तो अल्गोरिदमचं कॉम्प्लेक्सिटी आपल्याला काय केली पाहिजे, इस्टिमेट केली पाहिजे, फाइंड आउट केली पाहिजे. म्हणजे इन द असिम्प्टोटिक सेन्स, म्हणजेच त्याची कॉम्प्लेक्सिटी किती आहे. अल्गोरिदम ज्यावेळेला ड्रॉ करतो किंवा डिझाईन करतो आहे, तिची कॉम्प्लेक्सिटी किती आहे. तर कॉम्प्लेक्सिटी इन द सेन्स आपल्याला बघायची आहे स्पेस कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे तो त्यात तेवढा स्पेस अवेलेबल होईल का, किंवा टाईम कॉम्प्लेक्सिटी, तो त्या टाईममध्ये तो वर्कआउट होईल का. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्सिटी चेकिंग. दॅट इज टू इस्टिमेट द कॉम्प्लेक्सिटी फंक्शन फॉर आर्बिट्ररी लार्ज इनपुट. सपोज जर लार्ज इनपुट डेटा असेल आणि त्याच्यावरती आपल्याला अल्गोरिदम डिझाईन करायचं असेल, सो वी मस्ट फर्स्ट चेक दॅट इट इज द complexity of a space and time complexity. The term analysis of algorithm was coined by Donald Knuth. आणि analysis of algorithm चा शोध कुणी लावला, तो सायंटिस्ट आहे तो डोनाल्ड न्यूट नावाचा. Algorithm analysis is an important part of computational complexity theory. So algorithm analysis is a very important part to check the complexity, which provides theoretical estimation for the required resources of an algorithm to solve a specific computational problem. मीन्स एखादा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत, ज्या रिक्वायर्ड रिसोर्सेस आहेत अल्गोरिदमसाठीचे सॉल्व करण्यासाठी, ते चेकआउट करणं म्हणजेच टू फाइंड आउट द कॉम्प्लेक्सिटी. मोस्ट अल्गोरिदम्स आर डिझाइन्ड टू वर्क विथ इनपुट्स ऑफ आर्बिट्ररी लेंथ. Analysis of algorithm is the determination of amount of time and space resources required to execute it. म्हणजे ज्यावेळेला आपण एखाद्या अल्गोरिदमचं ॲनालिसिस करतो, म्हणजेच काय करतो, टू डिटरमाइन अमाऊंट ऑफ टाईम अँड स्पेस, म्हणजे किती वेळ लागेल आणि किती स्पेस गरजेचं आहे ते चेकआउट करणं. दॅट इज टू एक्झिक्यूट इट. म्हणजे एखादा अल्गोरिदम सॉल्व करण्यासाठी अमाऊंट ऑफ टाईम अँड अमाऊंट ऑफ स्पेस ह्याचं जे आपण काय करतो रिक्वायरमेंट काढतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्सिटी चेकिंग ऑफ ॲन अल्गोरिदम. Usually, the efficiency or running time of an algorithm is stated as a function relating input length to the number of steps known as time complexity or volume of a memory known as a space complexity. म्हणजेच इफिशियन्सी ऑफ अ रनिंग टाईम ऑफ एन अल्गोरिदम, म्हणजे एखाद्या अल्गोरिदमला रन होण्यासाठी तिची इफिशियन्सी किती आहे हे चेकआउट करणं, दॅट इज कॉल्ड ॲज अ टाईम कॉम्प्लेक्सिटी. आणि एखादा अल्गोरिदम वर्क होण्यासाठी हाऊ मच स्पेस इज रिक्वायर्ड, इट इज कॉल्ड ॲज अ स्पेस कॉम्प्लेक्सिटी. सो खूप सोपा की टाईम कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय, एखादा अल्गोरिदम किंवा एखादा कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम सॉल्व होण्यासाठी हाऊ मच टाईम इज टू बी रिक्वायर्ड, दॅट इज कॉल्ड ॲज अ टाईम कॉम्प्लेक्सिटी. अँड हाऊ मच स्पेस रिक्वायर्ड टू सॉल्व दॅट अल्गोरिदम or any problem, that is called as a space complexity. The need for analysis. मग ह्या ॲनालिसिसची गरज काय आहे. In this chapter we will discuss the need for analysis of algorithms and how to choose a better algorithm for a particular problem. म्हणजे आपल्याला बघायचं काय आहे की का गरजेचं आहे ॲनालिसिस
आणि एखाद्या प्रॉब्लेमसाठी कुठला अल्गोरिदम बेटर आहे टू कॉम्प्युटेशनल एनी प्रॉब्लेम. वन कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम कॅन सॉल्व बाय डिफरंट अल्गोरिदम. एखादा कॉम्प्युटेशनल प्रॉब्लेम, आपण एखादा कोणताही प्रॉब्लेम घेतला तर तो वेगवेगळ्या पद्धतीच्या अल्गोरिदमने तुम्ही सॉल्व करू शकताय. बाय कन्सिडरिंग अन अल्गोरिदम फॉर अ स्पेसिफिक प्रॉब्लेम, मग एखाद्या स्पेसिफिक प्रॉब्लेमचा अल्गोरिदम तुम्ही जर कन्सिडर करत असाल, वी कॅन बिगिन टू डेव्हलप पॅटर्न रिकग्निशन सो दॅट सिमिलर टाईप्स ऑफ प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय द हेल्प ऑफ दिस अल्गोरिदम. म्हणजे एखादा प्रॉब्लेम असेल आणि त्याचा तुम्ही अल्गोरिदम जर ड्रॉ करत असाल किंवा डिझाईन करत असाल तर हे विचारात घेतलं पाहिजे त्या प्रकारचे आणखी काही समान प्रॉब्लेम्स असतील किंवा सिमिलर प्रॉब्लेम्स असतील तर ह्या अल्गोरिदम डिझाईन आपण करतोय त्या थ्रू ते सॉल्व झाले पाहिजेत. अल्गोरिदम्स आर ऑफन क्वाईट डिफरंट फ्रॉम वन अनदर. आता प्रत्येक अल्गोरिदम हा काय असणार आहे, एकमेकापेक्षा वेगळा असणार आहे. थ्रू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दीज अल्गोरिदम्स आर द सेम, पण त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय सेम असलं पाहिजे. म्हणजे एखादा कोणताही प्रॉब्लेम घेतला तर देअर आर नंबर ऑफ अल्गोरिदम टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम, ओके, बट देअर अल्टिमेटली एम और ऑब्जेक्टिव्ह इज दॅट काय असलं पाहिजे, आउटपुट इज अ सेम असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल वी नो दॅट अ सेट ऑफ नंबर्स कॅन बी सॉर्टेड युजिंग डिफरंट अल्गोरिदम्स. म्हणजे आपण एखादी नंबर्स घेतले, सेट ऑफ नंबर्स, देअर आर 7-10 नंबर्स ऑफ घेतले आणि ते काय करायचे, सॉर्ट करायचे बाय युजिंग असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे चढता किंवा उतरत्या क्रमाने आपल्याला ते नंबर काय केले पाहिजेत, सॉर्ट केले पाहिजेत. हा जर तुम्ही एखादा अल्गोरिदम घेतला मग त्यासाठी वेगवेगळे अल्गोरिदम आहेत. नंबर ऑफ कंपॅरिझन परफॉर्म्ड बाय वन अल्गोरिदम मे व्हॅरी विथ अदर्स फॉर द सेम इनपुट. म्हणजे सेम इनपुट आहे, सेम नंबर्स आहेत, त्याचा काउंट ही सेम आहे आणि त्याला आपल्याला काय करायचं, सॉर्ट करायचं आहे बाय युजिंग असेंडिंग और डिसेंडिंग. कोणताही असेंडिंग ऑर्डरने किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं तुम्हाला सॉर्ट करायचं आहे. तर देअर आर नंबर ऑफ अल्गोरिदम, देअर आर नंबर ऑफ अल्गोरिदम टू सॉर्ट दॅट प्रॉब्लेम. आता ह्यामध्ये बघा सॉर्टिंगमध्ये आता तुम्हाला पुढे येईलच. सॉर्टिंगचे परत प्रकार आहेत, बबल सॉर्ट आहे, इन्सर्शन सॉर्ट आहे, सिलेक्शन सॉर्ट आहे, क्विक सॉर्ट आहे. हे सॉर्टिंगचे प्रकार आहेत. ह्या सॉर्टिंगचे प्रकार वेगवेगळे आहेत आणि त्याचे अल्गोरिदमसुद्धा काय आहेत, वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळं एखादा आता सॉर्ट झाला आपला आउटपुट अल्टिमेटली एम काय आहे की जे नंबर ऑफ इलेमेंट्स आहेत ते काय झाले पाहिजे, सॉर्ट झाले पाहिजे. आयदर इट इज असेंडिंग ऑर्डर और आयदर इट इज अ डिसेंडिंग ऑर्डर. मग आपला काय प्रश्न येतो की मी आपण कोणता अल्गोरिदम यूज करायचा किंवा कोणती सॉर्टिंग टेक्निक्स यूज करायची. बबल सॉर्ट वापरायची, इन्सर्शन सॉर्ट वापरायचं, सिलेक्शन सॉर्ट वापरायचं का क्विक सॉर्ट वापरायचं, हे युजरवरती डिपेंड आहेत. म्हणजेच ह्या प्रत्येक सॉर्टिंग टेक्निकचा अल्गोरिदम काय असणार आहे, वेगवेगळा आहे. पण त्याचा अल्टिमेटली एम किंवा ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, टू सॉर्ट दॅट इलेमेंट्स. ओके, हेन्स टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ दोज अल्गोरिदम मे बी डिफरंट. मग याच्यावरून लक्षात घ्या प्रत्येक सॉर्टिंग टेक्निक्सला टाईम कॉम्प्लेक्सिटी वेगळी असणार आहे. काही अल्गोरिदम्स लगेच सॉर्ट होणार आहेत, काही अल्गोरिदमला थोडासा वेळ लागणार आहे. दॅट इज कॉल्ड एज अ टाईम कॉम्प्लेक्सिटी. ॲट द सेम टाईम वी नीड टू कॅल्क्युलेट द मेमरी स्पेस रिक्वायर्ड बाय इच अल्गोरिदम. मग जसं मी सांगितलं की प्रत्येक अल्गोरिदम किंवा सॉर्टिंग टेक्निक्सला त्याची सॉल्व करण्यासाठी वेगवेगळा वेळ लागणार आहे. म्हणजे त्याची ती झाली टाईम कॉम्प्लेक्सिटी झाली. त्याच पद्धतीनं प्रत्येक सॉर्टिंग टेक्निकच्या अल्गोरिदमला काय होणार आहे, वेगवेगळा स्पेस लागणार आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ स्पेस त्यांचा काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. काहींना कमी लागेल, लेस लागेल, काहींना मोर लागेल, जास्त लागेल. त्याच्यावर आपण त्याची काय करू शकतो, स्पेस कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो. बघा, ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदम इज द प्रोसेस ऑफ ॲनालायझिंग द प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅबिलिटी ऑफ द अल्गोरिदम. बघा, अल्गोरिदमचं ॲनालिसिस करताना म्हणजेच काय करतोय आपण, इज द प्रोसेस ऑफ ॲनालायझिंग द प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅबिलिटी ऑफ अल्गोरिदम. एखाद्या अल्गोरिदमची प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅबिलिटी इन टर्म्स ऑफ कशात, इन टर्म्स ऑफ टाईम अँड साईज. टर्म्स ऑफ टाईम अँड साईज म्हणजे साईज म्हणजेच मेमरी फॉर स्टोरेज व्हाईल इम्प्लिमेंटेशन. म्हणजेच एखाद्या अल्गोरिदमला ॲनालिसिस करणं म्हणजेच काय, त्या अल्गोरिदमचा प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅबिलिटी चेक करणं इन टर्म्स ऑफ टाईम अँड स्पेस. टाईम आणि स्पेसच्या बाबतीत त्याचे काय करणं, प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅबिलिटी चेक करणं.
However, the main concern of analysis of algorithm is the required time or performance. मग त्याचं काय गरजेचं आहे, टाईम आणि त्याचा परफॉर्मन्स. जनरली वी परफॉर्म द फॉलोइंग टाईप्स ऑफ ॲनालिसिस, म्हणजे खालील पद्धतीचे ॲनालिसिस केले जाते. आता पहिला आहे तर वर्स्ट केस ॲनालिसिस. द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्स टेकन ऑन एनी इन्स्टन्स ऑफ अ साईज ए. वर्स्ट केसमध्ये काय केलं जातं, सपोज एखादे साईज घेतली, साईज ऑफ एलिमेंट्स ए घेतला आणि त्याच्यावर मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्स परफॉर्म झाल्या, म्हणजे काय वर्स्ट केस आहे. वर्स्ट केस म्हणजेच काय, सगळ्यात वाईट केस आहे वर्स्ट केस. म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना नंबर ऑफ स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज अ वर्स्ट केस. म्हणजे यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्स असणार आहेत. बेस्ट केसमध्ये काय असणार आहे, द मिनिमम नंबर ऑफ स्टेप्स टेकन ऑन एनी इन्स्टन्स ऑफ साईज ए. बेस्ट केस किंवा म्हणेल एखादा अल्गोरिदम परफॉर्म करताना कमीत कमी स्टेपमध्ये तुम्हाला काय मिळतं आहे, आउटपुट मिळतं आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आहे, बेस्ट केस. वर्स्ट केस म्हणजे काय, मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्स टू परफॉर्म अल्गोरिदम. म्हणजे अल्गोरिदम सॉल्व्ह करून एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्स लागत असतील तर त्याला वर्स्ट केस म्हणायचं. बेस्ट केस केव्हा म्हणणार आहे, तर मिनिमम नंबर ऑफ स्टेप्समध्ये तो अल्गोरिदम किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर त्याला काय म्हणायचं, बेस्ट केस म्हणायचं. ॲव्हरेज केस, अँड ॲव्हरेज नंबर ऑफ स्टेप्स टेकन ऑन एनी इन्स्टन्स ऑफ अ साईज ए. ॲव्हरेजमध्ये काय होतं, मॅक्झिमम पण नाही मिनिमम पण नाही आहे, मॉडरेट नंबर ऑफ स्टेप्स. म्हणजे ॲव्हरेज नंबर ऑफ स्टेप्स लागत असतील एखाद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तर त्याला काय म्हणायचं, ॲव्हरेज केस म्हणायचं. अँड ॲमॉर्टाइज्ड म्हणजे काय, अ सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स अप्लाइड टू द इनपुट ऑफ अ साईज ए ॲव्हरेज्ड ओव्हर टाईम. म्हणजे बघा, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स अप्लाइड टू इनपुट म्हणजे काय, साईज एला जे इनपुट आहे वापरणार आहे आपण त्याला काय केलं, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स अप्लाय केले असतील तर त्याला काय म्हणायचं, अमॉर्टाइज्ड केस म्हणायचं. मग एक लक्षात घ्या, वर्स्ट केसमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ स्टेप्स असणार आहेत, बेस्ट केसमध्ये मिनिमम नंबर ऑफ स्टेप्स असणार आहेत, ॲव्हरेजमध्ये ॲव्हरेज नंबर ऑफ स्टेप्स असणार आहेत, आणि अमॉर्टाइजमध्ये फक्त काय असणार आहे, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन ऑलरेडी अप्लाइड केले असणार आहेत कोणाला, इलेमेंटला. दॅट इज कॉल्ड ॲज अमॉर्टाइज्ड. To solve a problem, we need to consider time as well as space complexity, as the program may run on a system where memory is limited, adequate space is available, or maybe vice versa. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, स्पेस कॉम्प्लेक्सिटी अँड टाईम कॉम्प्लेक्सिटी. आता टाइम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी इन अ डेटा स्ट्रक्चर. नेक्स्ट पॉईंट आहे आपला टाईम अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी इन अ डेटा स्ट्रक्चर. आता स्पेस कॉम्प्लेक्सिटी बघूया. स्पेस कॉम्प्लेक्सिटी ऑफ एन अल्गोरिदम रिप्रेझेंट्स द अमाऊंट ऑफ मेमरी स्पेस नीडेड द अल्गोरिदम इन इट्स लाईफ सायकल. म्हणजे एखाद्या अल्गोरिदमला परफॉर्म करण्यासाठी किती मेमरी स्पेस गरजेचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पेस कॉम्प्लेक्सिटी. स्पेस नीडेड बाय अन अल्गोरिदम इज इक्वल टू द सम ऑफ द फॉलोइंग टू कॉम्पोनंट्स. मग स्पेस कशावरून कॅल्क्युलेट करायचा, तर दोन कॉम्पोनंट्स आहेत, ते दोन कॉम्पोनंट्स कोणते आहेत बघूया. पहिला आहे अ फिक्स्ड पार्ट, दॅट इज स्पेस रिक्वायर्ड टू स्टोअर सर्टन डेटा अँड व्हेरिएबल. फिक्स पार्ट आणि दुसरा आहे व्हेरिएबल पार्ट. स्पेस कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन कॉम्पोनंटची गरज आहे. एक आहे तो फिक्स्ड पार्ट कॉम्पोनंट आणि सेकंड आहे तो व्हेरिएबल पार्ट कॉम्पोनंट. तर फिक्स पार्टमध्ये काय असतं, इट इज अ स्पेस रिक्वायर्ड टू स्टोअर सर्टन डेटा अँड व्हेरिएबल. म्हणजे ह्यामध्ये काय स्टोअर केलं जातं फिक्स पार्टमध्ये, सर्टन डेटा अँड व्हेरिएबल, दॅट इज सिम्पल व्हेरिएबल अँड कॉन्स्टंट्स, प्रोग्राम साईज एक्सेट्रा, दॅट आर नॉट डिपेंडेंट ऑन द साईज ऑफ द प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेमच्या साईजवरती डिपेंड नसतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ फिक्स्ड पार्ट. म्हणजे सिम्पल व्हेरिएबल, कॉन्स्टंट आणि प्रोग्रामची साईज. आणि व्हेरिएबल पार्टमध्ये काय असतो, इट इज अ स्पेस रिक्वायर्ड बाय व्हेरिएबल हू साईज इज टोटली डिपेंड ऑन द साईज ऑफ द प्रॉब्लेम. म्हणजे फिक्स पार्टमध्ये साईज ऑफ द प्रॉब्लेमवरती स्पेस डिपेंड नाही आहे, पण व्हेरिएबल पार्टमध्ये काय आहे बघा,
size is totally depend on the size of the problem. For example, recursion, stack, space, डायनॅमिक मेमरी ॲलोकेशन एक्सेट्रा. म्हणजे ज्यावेळेला रन टाईमला ज्यावेळेला एखादा इलेमेंट ॲड करेन तर आपला काय होणार आहे की आपल्याला काय असणार, इट इज टोटली डिपेंडेंट ऑन द साईज ऑफ द प्रॉब्लेम. आपल्याला साईज जास्त असली पाहिजे. म्हणजे फिक्स्ड पार्टमध्ये काय, फिक्स डेटा, आणि व्हेरिएबल पार्ट म्हणजे चेंजिंग डेटा. व्हेरिएबल पार्ट म्हणजेच काय, चेंजिंग डेटा. रन टाईमला चेंजिंग डेटा. ह्या दोन कॉम्पोनंटवरती स्पेस कॉम्प्लेक्सिटी अवलंबून आहे. कोणता, अ फिक्स्ड पार्ट अँड सेकंड इज अ व्हेरिएबल पार्ट. आता स्पेस कॉम्प्लेक्सिटी, त्याला नेमिंग कन्व्हेन्शन कसं दिलं, एस ऑफ पी. प्रॉब्लेम एस ऑफ पी ऑफ एनी अल्गोरिदम पी. आता अल्गोरिदम पी नावाचा आहे, म्हणजे स्पेस कॉम्प्लेक्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे एस ऑफ पी ऑफ एनी अल्गोरिदम पी इज एस ऑफ पी इज इक्वल टू ए प्लस एस ऑफ पी ऑफ आय. बघा फॉर्म्युला काय आहे त्यासाठी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ प्रॉब्लेम एस ऑफ पी इज इक्वल टू ए प्लस एस ऑफ पी ऑफ आय, वेअर ए इज ट्रीटेड ॲज अ फिक्स पार्ट. ए म्हणजेच काय, फिक्स पार्ट, अँड एस ऑफ आय इज ट्रीटेड ॲज अ व्हेरिएबल पार्ट. बघा म्हणजे स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय, मी काही सांगितलं, इट इज अ सम ऑफ टू कॉम्पोनंट्स दॅट इज फिक्स्ड पार्ट अँड व्हेरिएबल पार्ट. आता स्पेस कॉम्प्लेक्सिटीला आपण काय म्हणतो, एस ऑफ पी. ए म्हणजे काय आपला फिक्स्ड पार्ट आहे, आणि एस ऑफ पी ऑफ आय म्हणजेच काय आपला, तर व्हेरिएबल पार्ट आहे. अँड विच डिपेंड्स ऑन द इन्स्टन्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक, दॅट्स वाय इट इज कॉल्ड आय. फॉलोइंग इज ए सिम्पल एक्झाम्पल दॅट ट्रायज टू एक्सप्लेन द कन्सेप्ट. आता सम ऑफ पी अँड क्यू, बरोबर आहे, म्हणजे दोन कॉम्पोनंट पी आणि क्यू. आता आपल्याला काय करायचं आहे, तर स्पेस कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करायची. स्टेप 1 अल्गोरिदम स्टार्ट, आर पी प्लस क्यू, आणखी काय, इन्स्टन्स कॅरेक्टरिस्टिक्स 10. आता पी आहे तो आपला फिक्स्ड पार्ट, क्यू आहे तो आपला काय आहे, व्हेरिएबल पार्ट, आणि इन्स्टन्स कॅरेक्टरिस्टिक आय काय आहे आपला 10 आहे. म्हणून सेकंड स्टेपमध्ये आर स्पेस कॉम्प्लेक्सिटी आर इज इक्वल टू, किंवा इट इम्प्लाइज पी प्लस क्यू प्लस 10, अँड लास्ट स्टेपमध्ये स्टॉप. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ स्पेस कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे स्पेस कॉम्प्लेक्सिटीबद्दल आणखी एकदा सांगतो, स्पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजेच काय असणार आहे आपला, इट इज द सम ऑफ टू कॉम्पोनंट्स दॅट इज फिक्स्ड पार्ट अँड व्हेरिएबल पार्ट. हिअर वी हॅव 3 व्हेरिएबल्स पी क्यू अँड आर अँड 1 कॉन्स्टंट. ओके, मग 3 व्हेरिएबल आहेत पी क्यू अँड आर. म्हणजेच काय झालं, हे तिन्हीची ॲडिशन झाली, म्हणजे पी प्लस क्यू प्लस आर म्हणजे 3 झालं, आणि 1 कॉन्स्टंट आहे दॅट इज 1. एस ऑफ पी इज इक्वल टू 1 प्लस 3. नाव इट इज द स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ही त्याची काय झाली, स्पेस कॉम्प्लेक्सिटी. नाव स्पेस इज डिपेंडेंट ऑन डेटा टाइप्स ऑफ गिवन कॉन्स्टंट टाइप्स अँड व्हेरिएबल, अँड इट विल बी मल्टिप्लाइड अकॉर्डिंगली. म्हणजे स्पेस कशावरती डिपेंड आहे, डेटा टाइप्स ऑफ अ गिवन कॉन्स्टंटचा डेटा टाइप आणि व्हेरिएबल्स, अँड इट विल बी मल्टिप्लाइड अकॉर्डिंग, आणि ते मल्टिप्लाइड अकॉर्डिंगली म्हणजे जेवढे काही डेटा टाइप्स असतील आणि व्हेरिएबल्स असतील त्याला मल्टिप्लाय केलं जातं. दिस इज कॉल्ड ॲज अ स्पेस कॉम्प्लेक्सिटी ऑफ ॲन अल्गोरिदम. नेक्स्ट पार्ट आहे तो टाइम कॉम्प्लेक्सिटी. टाइम कॉम्प्लेक्सिटी ऑफ एन अल्गोरिदम इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड बाय द अल्गोरिदम टू एक्झिक्यूट द कम्प्लिशन. म्हणजे एखादा प्रॉब्लेम किंवा अल्गोरिदम कंप्लीट होण्यासाठी अमाऊंट ऑफ टाईम गरजेचं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ टाईम कॉम्प्लेक्सिटी. टाईम रिक्वायरमेंट्स कॅन बी डिनोटेड ऑर डिफाईन्ड ॲज अ न्यूमरिकल फंक्शन टी ऑफ एन. टाईम कॉम्प्लेक्सिटी कसं दाखवलं जातं बघा, टी ऑफ एन, वेअर टी ऑफ एन कॅन बी मेजर्ड ॲज द नंबर ऑफ स्टेप्स प्रोव्हाइडेड ईच स्टेप्स टेक्स कॉन्स्टंट टाईम. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ ॲडिशन ऑफ 2 n bit integers, बघा एक्झाम्पल दिले, इन केस ऑफ ॲडिशन ऑफ 2 n bit integers n स्टेप्स आर टेकन. किती स्टेप्स घेतल्यात तर n स्टेप्स. कॉन्सिक्वेंटली द टोटल कम्प्युटेशनल टाईम इज टी ऑफ एन. टी ऑफ एन म्हणजेच काय, टाईम कॉम्प्लेक्सिटी इज इक्वल टू काय असणार आहे, सी
into n, where c is the time consumed for addition of 2 bits. c म्हणजेच काय, टाइम कंज्युम्ड फॉर ॲडिशन ऑफ 2 बिट्स. आता 2 बिट्स आपण ॲडिशन करतो आहे, तर त्यासाठी टाईम जे गरजेचं लागणार आहे ते कशानं आपण दाखवलं आहे, सीनं. अँड हिअर we observe that t of n grows linearly as input size is increases. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता दोन इथं काय केलं आहे, 2 बिट्स इंटिजर नंबरचे काय घेतलं आहे, ॲडिशन घेतलं आहे. म्हणजेच काय, त्याला म्हटलं आपण सी म्हटलं आहे इंटू यन. मग जर आपण 3 बिट्स घेतले, 4 बिट्स घेतले, तर त्याची साईज काय होणार आहे, ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ एनी प्रॉब्लेम. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं ॲनालिसिस ऑफ अल्गोरिदममध्ये ॲनालिसिस कशा पद्धतीने केलं जातं, व्हॉट इज मेंट बाय स्पेस कॉम्प्लेक्सिटी अँड व्हॉट इज मेंट बाय टाईम कॉम्प्लेक्सिटी.